या वर्षीचं ITR फाईल करताय, पण माहित आहे का तुमची ड्यू डेट कुठली? 31 जुलै का 31 ऑगस्ट? रिटर्न फाईल करण्याकरता कुठले कुठले डॉक्युमेंट्स लागतील आणि जर रिटर्न वेळेत दाखल नाही केलं तर काय काय परिणाम भोगायला लागतील? मित्रांनो, या वर्षापासून ITR फायलिंगच्या 2 ड्यू डेट झाल्यात, 31 जुलै व 31 ऑगस्ट. चला तर पाहूयात तुम्हाला कुठली ड्यू डेट ऍप्लिकेबल आहे. 31 जुलै ही डेट त्या व्यक्ती करता आहे ज्याचं इन्कम सॅलरी पासून असेल, पेन्शन पासून असेल, ज्याला व्याज किंवा घर भाडं मिळत असेल किंवा कॅपिटल गेन असेल. आणि 31 ऑगस्ट ही त्या व्यक्ती करता आहे जो बिझनेस करतोय पण त्याच्या बिझनेसला ऑडिट ऍप्लिकेबल नाहीये. आता पाहूयात कुठला ITR फॉर्म कुणी भरायचा आहे. सामान्य नागरिकांसाठी 2 ITR फॉर्म महत्त्वाचे ठरतात, ITR 1 आणि ITR 2. जर तुमचे उत्पन्न पगार 1 किंवा 2 घरांपासून मिळणारे घर भाडे किंवा इतर इन्कम जसं की बँक इंटरेस्ट या सर्वांचे मिळून उत्पन्न जर 50 लाखापर्यंत असेल तर तुम्ही ITR 1 फाईल करायचा आहे. आणि जर तुमचं पगारी उत्पन्न, घर भाडे व इतर उत्पन्न हे सर्व मिळून जर 50 लाखापेक्षा जास्त असेल किंवा तुम्हाला शेअर्स किंवा म्युच्युअल फंड मध्ये मिळणारा कॅपिटल गेन किंवा तुम्हाला जर परदेशातनं मिळणारं उत्पन्न असेल तर तुम्ही ITR 2 फाईल करायचा आहे. आता ITR फाईल करताना तुमच्याकडे कुठली कुठली महत्त्वाची कागदपत्रे पाहिजे जेणेकरून चुका टाळता येतील व इन्कम टॅक्सच्या नोटीस पासून दूर राहता येईल. फॉर्म नंबर 16 ज्यामध्ये तुम्हाला कंपनीने दिलेल्या पगाराची अमाऊंट मिळते व कंपनीने केलेल्या TDS ची माहिती मिळते. AIS व TIS यामध्ये वर्षभरात तुमच्या पॅनवर झालेल्या मोठ्या व्यवहारांची माहिती मिळते, जसं की शेअर्सची खरेदी विक्री, मालमत्ता खरेदी विक्री, बँक व्याज इत्यादी गोष्टींची माहिती यामध्ये तुम्हाला मिळते. 26 AS यामध्ये तुम्हाला वर्षभरात तुमच्या उत्पन्नावर झालेल्या TDS ची रक्कम मिळते. व शेवटी बँकेचं व्याज कम्प्यूट करण्याकरता बँक स्टेटमेंट व हाऊसिंग लोन इंटरेस्टचा क्लेम करण्याकरता हाऊसिंग लोन इंटरेस्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. या डेडलाईन मिस झाल्या तर काय करणार? जर आपण 31 जुलै किंवा 31 ऑगस्ट पर्यंत रिटर्न फाईल नाही करू शकलो तर 31 डिसेंबर 2026 पर्यंत रिटर्न फाईल करता येईल, पण त्याला बिलेटेड रिटर्न म्हणून म्हटलं जाईल. पण हे बिलेटेड रिटर्न फाईल करण्याचे तोटे काय? एकतर लेट फी भरायला लागेल जी की तुमच्या उत्पन्नावर आधारित आहे. जर तुमचं उत्पन्न 5 लाखापर्यंत असेल तर तुम्हाला लेट फी 1000 रुपये लागेल आणि 5 लाखापेक्षा जास्त असेल तर लेट फी 5000 रुपये लागेल. दुसरं, व्याजाचा भुर्दंड जो तुम्हाला 1% दरमहा द्यायला लागेल. तिसरं, जर तुम्हाला या आर्थिक वर्षामध्ये जर लॉस झाला असेल तर लॉस पुढच्या वर्षी कॅरी फॉरवर्ड करता येत नाही. आणि चौथं महत्वाचं म्हणजे तुम्हाला ओल्ड रिजिमचा ऑप्शन राहत नाही, तुम्हाला रिटर्न हे कंपल्सरी न्यू रिजिम मध्येच फाईल करायला लागेल. म्हणूनच मी म्हणतो की ड्यू डेटची नका पाहू वाट, वेळेत ITR भरून करा सुखाची सुरुवात. मित्रांनो, कमेंट करून सांगा तुम्हाला इतर कुठल्या आर्थिक विषयावर एपिसोड पाहायला आवडेल.